नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रश्नांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन आणि त्याचप्रमाणे प्रोस्टेटवरती असणारे प्रतिबंधात्मक उपाय. आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही वर्षांमध्ये दुर्बीण आणि लेझर या नवीन तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय शास्त्रात आमूलाग्र क्रांती झालेली आहे. अर्थातच हे अत्याधुनिक उपचार सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी खास करून दांडेकर हॉस्पिटल जे पनवेल आणि डोंबिवली या ठिकाणी कार्यरत आहे, हे खास करून ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मुतखडा आणि त्याचप्रमाणे प्रोस्टेटवरचे असणारे नवीन उपचार यांच्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात जाणीव करून घेणार आहोतच. पण ह्याच अनुषंगाने मुतखडे पुन्हा वारंवार होऊ नयेत यासाठी असणारे जे प्रतिबंधात्मक उपाय आहेत आणि त्याचप्रमाणे विविध प्रकारचे मूत्रमार्गातील आजार ज्याच्यामध्ये रिकरंट होणारी युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स असोत किंवा मूत्रमार्गातील अवरोध असो, ज्याला युरेथ्रल स्ट्रिक्चर्स असं म्हटलं जातं, ह्याच अनुषंगाने किडनी कॅन्सर्स, ब्लॅडर कॅन्सर सारखे भयावह आजार, ह्या सर्व आजारांवरती आता मात करता येणं शक्य झालेलं आहे. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमामध्ये प्रख्यात युरोलॉजिस्ट डॉक्टर नितीन दांडेकर आपण यांना आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार सर. नमस्कार सर. आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करत असताना मला आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते की आज विविध प्रकारचे नवीन तंत्रज्ञान हे येत आहे, पण खास करून किडनी स्टोन सारखा जो आजार आहे, जो वारंवार होतो, ज्याच्यावरचे प्रतिबंधात्मक उपाय आपण आजच्या कार्यक्रमात चर्चेला घेणार आहोत. अर्थातच प्रतिबंधात्मक उपायांची चर्चा करत असताना मला पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारावासा वाटतोय की किडनी स्टोन नक्की होतात कसे, म्हणजे मुतखडे होतात कसे, हे आपण जर का जाणून घेतलं तर कदाचित प्रतिबंधात्मक उपाय काय करावे हे आमच्या प्रेक्षकांना समजू शकेल. काय सांगता येईल? मला वाटतं आपण लॅपटॉपकडे वळूया, कारण ते दर्शकांना जास्त योग्य दिसेल. इथे बघताय ही किडनी आहे इथे, आणि त्याला ही जोडणारी नळी, ह्याला युरेटर असं म्हणतात. आता ही युरेटर आहे, ही 26 सेंटीमीटर लांबीची नळी आहे, ती खालपर्यंत येते इथे ब्लॅडरमध्ये. जे काही किडनी स्टोन तयार होतात हे सगळे किडनीमध्येच तयार होतात, आणि ते नंतर खाली आल्याने अडकल्याने जे काही दुष्परिणाम होतील ते आपल्याला बघायला मिळतात. असेल की ही जी आहे सिस्टीम, ही कलेक्टिंग सिस्टीम म्हणतो आम्ही त्याला, आणि हे शब्द मी वारंवार वापरणार आहे म्हणून दर्शकांनी नीट ऐकून घ्यावे. युरिन इकडे तयार होते आणि ती खाली पीसी सिस्टीम मध्ये उतरते. आता पुढची स्लाइड बघू आपण. ही अजून एक क्रॉस सेक्शन केलेली स्लाइड आहे आपली. हे बघा, ह्याला पिरॅमिड म्हणतात, आणि याच्यात प्रचंड मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी सुरू असते. म्हणजे इथला किडनीमधला रक्तप्रवाह जवळजवळ 100 ml/min या स्पीडनी चालू असतो, आणि हा प्रवाह फिल्ट्रेशन आणि एक्सचेंज ऑफ वेस्ट मॅटर ह्याच्यासाठी हे अत्यंत ॲग्रेसिव्ह एरिया आहे. इथे खूप मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी, आणि सगळे स्टोन ह्या टिपला तयार होतात, त्याला म्हणतात पॅपिला. इथे स्टोन तयार झाल्यानंतर तो छोटा असेल तर तो इथून बाहेर येऊन तो वाहून जाईल युरिनच्या प्रवाहामुळे, किंवा तो अडकेल. हे त्याच्या साईजवर, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सवर अवलंबून असतं. आणि म्हणूनच इथे येणारी युरिन ह्याच्यात क्षार, स्टोन बनणारे क्षार आणि स्टोन न बनवणारे क्षार ह्याचं मिश्रण असतं युरिनमध्ये, आणि ज्याचं प्रभुत्व जास्त ते ठरवणार की स्टोन होणार की नाही. तर आपण पुढचं बघूया पटकन. येस, आपण या ठिकाणी बघतोय लॅपटॉपवरती. सर, एक सुंदर ही टेक्नॉलॉजी आपण आणली आमच्या स्टुडिओमध्ये सर्वप्रथम, की ज्याच्यामध्ये आपण फिगर्स सुद्धा काढू शकतो. दर्शकांना फार मला वाटतं याचा उपयोग होईल. काय सांगता येईल? हे ऍक्च्युली हे ग्राफिक आर्टिस्ट वापरतात, त्याला टच स्क्रीन डिस्प्ले म्हणतात. हा वॅकॉम नावाच्या फार कमी लोकांना ही कंपनीचं नाव माहिती आहे, पण दिस इज अ व्हेरी गुड इन्स्ट्रुमेंट टू एनोटेट. म्हणजे आपण जे काय बोलतो ते ऍक्च्युली आपल्याला ब्लॅकबोर्डवर लिहायला लागत नाही. यू कॅन ऍक्च्युली राईट ऑन द स्क्रीन अँड इट विल अपिअर ऑन द सेकंड स्क्रीन, अँड दॅट इज इट बिकम्स व्हेरी इझी. तर दर्शकांना मी अजूनही दाखवू शकतो की ही जी किडनीचा क्रॉस सेक्शन आहे, इथे युरिन तयार होते, आणि ह्याच्यात लेझर पॉइंटर देखील आहे, मी तुम्हाला दाखवू शकतो. इथे युरिन तयार होते, आणि ती इथून या कलेक्टिंग डक्ट, हे जे पिवळ्या कलरची नळी दिसते, इथून खाली येत असते, आणि याच्या बाजूला लाल रक्तवाहिनी दिसते आणि निळी रक्तवाहिनी दिसते. आता ही लघवी वाहून नेणारी जी ट्युब्यूल आहे त्याला ट्युब्यूल म्हणतात, आणि याला कॅपिलरी म्हणतात. या दोन्हीमध्ये सतत एक्सचेंज सुरू असतो. ते आपण पटकन दुसऱ्या अॅनिमेशनमध्ये बघूया, मग त्याच्यावर लगेच लक्षात येईल दर्शकांना काय म्हणायचंय मला. त्याच्यात कंटिन्युअसली एक एक्सचेंज चालू असतो. म्हणजे हवे असणारे पदार्थ किडनी शोषून घेते, आणि नको असणारे पदार्थ किडनी एक्सक्रीट करते, म्हणजे बाहेर टाकून देते. आता जर एक्सक्रीशन म्हणजे तुम्ही बघताय आता न्यूट्रिएंट्स इकडे आलं, हे न्यूट्रिएंट्स आहेत ते किडनी शोषून घेते, आणि हा रक्तप्रवाह जो उजव्या बाजूला दिसतो तुम्हाला, हा प्रचंड वेगाने असतो, जवळजवळ 100 ml/min. आणि ह्याच्यातनं तुम्हाला बघताय आता हा एरो वेस्ट मॅटर बाहेर फेकलं जात आहे. या वेस्ट मॅटरमुळे स्टोन तयार होतात, कारण क्षार जे असतात त्याच्यामध्ये त्यातले काही स्टोन बनवणारे आणि स्टोन इनिबिट करणारे, या डिफेन्स मेकॅनिझम पण आहेत. तर त्याचं प्रभुत्व ज्याचं ठरेल ते ठरवेल की स्टोन होणार की नाही. म्हणून अजून आपण पुढची पण स्लाइड बघूया. हे बघताय तुम्ही, ही स्टेज आहे, ही नॉर्मल स्टेज आहे.
ह्याच्यामध्ये स्टोन बनवणारे कण ह्याला CA ऑक्स म्हटलंय मी, म्हणजे कॅल्शियम ऑक्झलेट, आणि त्याला रोखणारे म्हणजे सायट्रेट आणि मॅग्नेशियम. ओके. जर यांचं बॅलन्सिंग बरोबर असेल तर स्टोन तयार होणार नाही. हे बाहेर म्हणजे द्रव पदार्थातच राहतील आणि प्रेसिपिटेट होणार नाहीत. बरोबर. ह्याच उलट जर स्टोन फॉर्मिंग एलिमेंट्स जे कॅल्शियम ऑक्झलेट म्हणून ह्याचं प्रभुत्व वाढलं तर हळूहळू तुम्हाला दिसतंय तिकडे दर्शकांना ते ऍग्रिगेट होत जातं, म्हणजे ते एकत्र यायला सुरुवात होतात. बरोबर. आणि ते एकत्रित आल्याने त्याचं स्टोन तयार होतं. पण ह्या स्टेजला मेटास्टेबल असं म्हणतात. बरोबर. आणि मेटास्टेबल स्टेजमध्ये देखील स्टोन विरघळू शकतो किंवा वाहून जाऊ शकतो. ह्याच्या नंतरची स्टेज ही अतिशय वाईट आहे. ह्याला सुपर सॅच्युरेशन असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झलेट किंवा इतर स्टोन म्हणणाऱ्या क्षारांचं इतकं प्रभुत्व आहे की इनिबिशनला तिथे वावच मिळत नाही आणि स्टोन तयार होतो. ओके. स्टोन एकदा तयार झाल्यानंतर तो जनरली एक नायडस म्हणतो आम्ही त्याला, म्हणजे त्याच्यावर अजून क्रिस्टल डिपॉझिट होऊन तो स्टोन वाढत जातो. त्यामुळे ही स्टेज न आणून देणं हे अतिशय महत्वाचं आहे. तर मी तुम्हाला पटकन एक स्लाइड दाखवतो. अशी कल्पना करा की मी लघवीच्या मार्गाद्वारे वर जातोय, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथून दुर्बीण टाकली आणि अशा मी वर जातोय आणि मी किडनी पर्यंत पोहोचलो. आता किडनी पर्यंत पोहोचलो, मी तुम्हाला मगाशी दाखवलं की हा मुतखडा कुठे तयार होतो त्याचंच दृश्य इथे आता मी तुम्हाला सांगतो. ह्याला फ्लेक्सिबल स्कोप म्हणतात, म्हणजे हा लवचिक असतो स्कोप. इथे कॅमेरा लावलेला असतो आणि तो कॅमेरा लावून आम्ही बघत असतो. हा स्कोप पार लघवीच्या मार्गातनं पार किडनी पर्यंत पोहोचतो आणि तिथे स्टोन तो डिटेक्ट करू शकतो. तर हा पटकन आपण व्हिडिओ बघूया. हा कसा व्हिडिओ प्ले होतोय बघा. ह्याच्यात तुम्हाला दिसत असेल की ती नळी ज्यातनं मी वर चाललोय. बरोबर. एखाद्या पाणबुडीसारखं आहे ते. एक्झॅक्टली. आणि इथे तो स्टोन मी मगाशी तुम्हाला म्हटलं जिथे स्टोन तयार होतो तो त्याचं दृश्य तुम्हाला दिसतंय. ह्याला रँडल्स प्लाक असं म्हणतात, म्हणजे इथे स्टोन तयार होतो आणि तो बाहेर किडनी फेकू शकते त्याला. फक्त स्टोन छोटा असेल तर तो प्रवाहातनं वाहून जाईल. स्टोन मोठा तयार झाला असेल तर तिथे चिकटून बसेल, त्याच्यावर आणखीन कण डिपॉझिट होऊन तो साईज वाढत जाईल. आणि हे सायलेंटली होऊ शकतं. ह्याला दुखायलाच पाहिजे असं नाही. कॉमन प्रश्न की मला एवढा मोठा स्टोन झाला आणि मला दुखलं नाही कधी. पण जेवढा स्टोन मोठा तेवढं दुखणं कमी, आणि त्यामुळे प्रत्येकाने जागरूक राहणं याच्यात आवश्यक असतं. आता आपण पुढची स्लाइडकडे बघूया पटकन. की सध्या आपण मगाशी म्हटलं तसं की सध्या क्रांती कशात आहे, तर गेल्या 4-5 वर्षात फ्लेक्सिबल स्कोपी हा एक क्रांतिकारी उपचार पद्धती आपल्याकडे आता उपलब्ध झालेली आहे. याच्यामध्ये लघवी मूत्रमार्गाद्वारे किडनीमध्ये जाऊन 20 मिलीमीटर किंवा 2 सेंटीमीटर पर्यंत स्टोन देखील आपल्याला काढता येतात. आणि ही फ्लेक्सिबल युरेट्रोस्कोपी आहे. याच्यात फक्त पेशंटला 1च दिवस राहायला लागतं. तुम्ही दर्शकांना दिसत असेल चित्र तिकडे, हे मुद्दाम एक ॲनिमेटेड व्हिडिओ आहे की याच्यात मी ती दुर्बीण वाशी वर टाकली आणि किडनीचा खालच्या भागातले स्टोन असतात ते वरच्या भागात नेऊन ठेवले तर त्याला लेझरनी फोडणं सोपं जातं आपल्याला, आणि म्हणून हे प्रिफर्ड मेथड आहे अशा वेळेला. म्हणून तुम्हाला ते मी ॲनिमेशन मध्ये दाखवलं. आणि आता ऍक्च्युअली एक 2 सेंटीमीटर स्टोन आहे, त्याच्यात मी ही दुर्बीण टाकतोय आतमध्ये. दर्शकांना दिसेल स्क्रीनकडे बघत असलेल्यांना की वरती पोचल्यानंतर, आणि क्रांती कशात झाली आहे मी थोडक्यात सांगेनच आता. ही दुर्बीण वर गेली आहे, तिथे स्टोन दिसतोय आपल्याला. हा एक्सरेचा पिक्चर आहे आणि हा त्याचा व्हिडिओ आहे. तुम्ही बघताय तिथे साधारण एक 18 मिलीमीटरचा स्टोन आहे. आणि क्रांती कशात झाली तर स्टोन फोडण्याच्या यंत्रणेमध्ये आणि स्टोन पर्यंत पोहोचण्याच्या यंत्रणेमध्ये. ओके. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, म्हणजे मला सुद्धा आज आश्चर्य वाटतं की मी 10 वर्षापूर्वी मी काय करायचो आणि मी आज काय करतोय. बरोबर. ही जी निळ्या रंगाची फायबर तुम्हाला इथे दिसतीये, दर्शकांना दिसत असेल, ही निळ्या रंगाची फायबर, ह्याचा साईज तुम्हाला स्क्रीनवर मोठा दिसतोय. पण 1 मिलीमीटरचा जर 5वा भाग केला आपण, म्हणजे त्याला आम्ही मायक्रॉन्स म्हणतो, म्हणजे 200 मायक्रॉन एवढीच त्याची विड्थ आहे. आणि ही जी दुर्बीण तुम्हाला हे चित्र मोठं दिसतंय त्याची विड्थ आहे 2.7 मिलीमीटर. म्हणजे इतक्या छोट्या दुर्बिणीतनं आपण हा 200 मायक्रॉनचा फायबर टाकून हा इतका मोठा कडक स्टोन देखील फोडू शकतो. आणि ही खरी क्रांती आहे सध्याच्या युगातली. आणि तो स्टोनचा पूर्ण चुरा होऊन तो लघवी वाटे निघून जातो, ह्याच्यात बाहेर काढायलाही लागत नाही स्टोन. तर ही क्रांतिकारी गोष्ट. म्हणून मी जास्त इतर प्रोसिजर दाखवू शकतो, म्हणजे म्हटलं महत्वाचं नाही हे दर्शकांना. हे अतिशय महत्वाचं की ही खरोखर एक आमूलाग्र क्रांती घडवून आणणारी अशी ही प्रोसिजर आहे असं म्हणायला हरकत नाही. खास करून किडनी स्टोनच्या उपचारांमध्ये मुतखड्यांच्या वरचे जे आतापर्यंतचे उपचार होते ज्याच्यामध्ये मोठं ऑपरेशन करायला लागायचं, पण आता त्याची कुठलीही गरज उरलेली नाही. एंडोस्कोपिक प्रोसिजर्स आणि त्याचप्रमाणे आपण आता जसं बघितलं
दुर्बीण लेझर तंत्रज्ञान ह्याच्यामुळे आता मुतखड्याचे उपचार अतिशय यशस्वी ठरलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की हे सर्व उपचार आता दांडेकर हॉस्पिटल जे पनवेल आणि डोंबिवली या ठिकाणी आहे या ठिकाणी उपलब्ध आहेत. हे नवीन उपचार अल्पदरात उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनसामान्य लोकांना परवडणाऱ्या दरामध्ये उपचार उपलब्ध आहेत आणि ह्यासाठी आपण संपर्कासाठी जे नंबर आहेत ते स्क्रीनवरती बघत आहात ते जरूर टिपून घ्या. आपल्याला जर का काही या संदर्भातले प्रश्न विचारायचे असतील किंवा उपचारांविषयी अधिक माहिती घ्यायची असेल तर आपण पुढील फोन नंबरवरती जरूर घेऊ शकता. सर, आपण आता आम्हाला सांगितलं की ही मुतखड्यावरचे जे वेगवेगळ्या प्रकारचे उपचार आहेत जे आता खरोखर म्हणूया की पेशंटला रुग्णाला कुठलीही वेदना न होता हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज नाही, त्वरित आराम पडतो. हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहेच. पण मुतखड्यामध्ये दुसरा एक प्रॉब्लेम असा असतो की वारंवार होणं, म्हणजे त्याच्यामध्ये रिकरन्स खूप असतो. म्हणजे मुतखड्याची एकदा ट्रीटमेंट घेतल्यानंतर कधी कधी पुन्हा मुतखडा होण्याची शक्यता असते. तर हे कुठे थांबवता येणं शक्य आहे का? त्याच्यासाठी काय सल्ला आहे आपला? ह्याच्यात एक गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची म्हणजे की पहिल्यांदा जेव्हा पेशंट आपल्याकडे मुतखड्यांनी आलाय, त्रास घेऊन आलेला आहे, तर सर्वात महत्त्वाचा आपला उद्देश काय की ह्याला आहाराबद्दल काउन्सिलिंग करून ह्याला उपयोग होणार आहे का, आणि म्हणून अशा ग्रुप पेशंटला आयडेंटिफाय करणं, रेकग्नाइज करणं आवश्यक आहे. पण त्याचबरोबर ज्या पेशंटला आहारासंदर्भात काही काउन्सिलिंग करायची गरज नाही असे स्टोन देखील आपल्याला मिळतात. त्याचं पटकन मी उदाहरण इथे दाखवू शकतो. आता इथे दर्शकांना दिसत असेल, याला काय म्हणतात, याला युरेट्रोसील म्हणतात. म्हणजे लघवीची जी युरेटर मगाशी मी दाखवली नळी आहे त्याला जर खाली ब्लॉक असेल इथे, त्याला युरेट्रोसील म्हणतात. ह्याच्यात जर स्टोन झाला तर अशा पेशंटला तो स्टोन काढल्यानंतर तो जो डिफेक्ट आहे तो करेक्ट केला तर परत स्टोन बद्दल आहारा संदर्भात काउन्सिलिंग करायची गरज नाही. आणि असे स्टोन्स मिळतात. त्याचा व्हिडिओही तुम्ही बघताय, तुम्ही दिसत असेल तुम्हाला ते दोन्ही साईडच्या नळ्या इतक्या फुगलेल्या आहेत कारण त्या ब्लॉक झालेल्या आहेत आणि त्या ब्लॉक झाल्यामुळे तो स्टोन तयार झालेला. तुम्ही ब्लॉक काढलात, स्टोन गेला आणि ब्लॉकचं करेक्शन केलं की दॅट प्रॉब्लेम इज रिझॉल्व्ड. म्हणजे ह्या पेशंटला आहारा संदर्भात काउन्सिलिंग करायची गरज नाही. तसंच आणखीन एक गोष्ट आहे, याला म्हणतात डायव्हर्टिक्युलम. तुम्हाला दिसत असेल की ही ऍक्च्युअली किडनी आहे. इकडे तुम्हाला दिसते ही एवढाच भाग किडनीचा आहे. आता इथे तुम्हाला दिसत असेल की हे फुगीर काहीतरी आलेलं आहे, ह्याला फुगाच म्हणू आपण. बरोबर. एक फुग्यासारखं आउटपॉचिंग तयार होतं किडनीला, त्याला म्हणतात डायव्हर्टिक्युलम. आणि या डायव्हर्टिक्युलम मध्ये स्टोन तयार झाले जे तुम्हाला इथेही दिसत आहेत या स्लाइडमध्ये. तर हे स्टोन काढून त्या डायव्हर्टिक्युलमला मार्ग मोकळा करून देणं, जेणेकरून ते किडनीचं जे त्याचं कनेक्शन आहे ते मोठं करायचं. म्हणजे याच्यात साठणारी लघवी ही खाली निघून झाली पाहिजे. म्हणजे मग परत त्यात मुतखडा तयार होणार नाही. म्हणजे नुसते मुतखडे काढून आहारासंदर्भात त्याच्यात काही काउन्सिलिंगची गरज नाही. हे एक अजून एक रिझन आहे. आणखीन एक रिझन मी दाखवू शकतो तुम्हाला. हेच त्याचाच व्हिडिओ आहे हा. हे बघा, हे सगळे बारीक 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 अनेक खडे असतात त्याच्यामध्ये. एक मोठा स्टोन नसतो ह्याच्यात कधी. ते काढतो आम्ही आणि नंतर ती जी त्याचं कम्युनिकेशन आहे ते आम्ही मोठं करतो. आणखीन एक अलीकडच्या काळात मिळणारे स्टोन्स, बऱ्याच वेळेला रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी आपण करतो आणि त्याच्यात काही धागे वापरले जातात. ते जर धागे लघवीच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर मात्र त्याच्यावर स्टोन तयार होऊ शकतो. हा दर्शकांना इथे व्हिडिओ दिसतोय. याच्यात हा स्टोन काढून तो धागा काढून टाकला की परत काउन्सिलिंगची गरज नाही. आपल्या या ठिकाणी चर्चा सुरू आहे ते किडनी स्टोन म्हणजेच मुतखडे आणि त्याचप्रमाणे प्रोस्टेट वरती असणारे दुर्बीण लेझर उपचार. आणि मला आवर्जून सांगावं वाटतं की प्रख्यात युरोलॉजिस्ट डॉक्टर नितीन दांडेकर आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता हे अत्याधुनिक दुर्बीण लेझरचे उपचार दांडेकर हॉस्पिटलच्या वतीने पनवेल आणि डोंबिवली या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण त्यांच्या संपर्कासाठी नंबर स्क्रीनवर बघत आहात ते टिपून घ्या. आपल्याला मुतखडे, किडनी स्टोन आणि त्याचप्रमाणे प्रोस्टेट विषयी जर का अधिक काही माहिती हवी असेल तर जरूर आपण पुढील नंबरवरती घेऊ शकता. पण एवढंच नव्हे तर मूत्रमार्गातील विविध प्रकारचे इतरही आजार, त्याच्यामध्ये रिकरंट युरिनरी इन्फेक्शन्स असोत किंवा किडनी कॅन्सर, ब्लॅडर कॅन्सर सारखे आजार असोत, युरेथ्रल स्ट्रिक्चर म्हणजे मूत्रमार्गातील अवरोध असो, वारंवार लघवीला जाणं किंवा युरिनरी इनकॉन्टिनेन्स सारखा आजार असो, अशा विविध प्रकारच्या मूत्रमार्गाच्या आजारांसाठी आता दांडेकर हॉस्पिटलमध्ये अल्पदरात उपचार उपलब्ध आहेत. त्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. पुढील संपर्कासाठी नंबर आहेत त्याच्यावरती जरूर फोन करा. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळताना सर एक आपण सुंदर माहिती दिली आम्हाला, मुतखडा कसा होतो, कशा रीतीने त्याचे इलाज आज चांगल्या रीतीने केला जाऊ शकतो आणि थोडेसे प्रतिबंधात्मक उपाय आपण जाणून घेतले. आपल्याकडे जेव्हा कुठलेही मुतखड्याचे रुग्ण येतात, कारण नॉर्मली जे येतात तेव्हा तीव्र वेदना असते, कधी कधी पोटात खूप दुखत असतं, उलट्या होत असतात आणि इतरही सिम्पटम्स असू शकतात तापासारखे, तर कशा रीतीने त्यांची ट्रीटमेंट केली जाते, उपचारांची दिशा कशी ठरवली जाते? सर्वात पहिलं म्हणजे पेशंट आल्यानंतर आपण स्टोन काढला असं समजा, कुठल्याही त्याला योग्य अशा पद्धतीने, पण तिथेच ट्रीटमेंट संपत नाही. आपल्याला ह्या पेशंटला आहाराबद्दल काउन्सिलिंग करायची गरज आहे का हे ठरवणं आवश्यक आहे. आता थोडक्यात दर्शकांना मी परत लॅपटॉपकडे वळूया आपण, की युरिनची तपासणी केल्यानंतर आपल्याला काय दिसू शकतं हे इंटरेस्टिंग वाटेल म्हणून मी मुद्दाम दाखवते. हे बघा, हे कॅल्शियम ऑक्झलेटचा क्रिस्टल आहे. युरिन मध्ये जो दिसतोय तो डंबेल शेप्ड आहे आणि म्हणून मी मुद्दाम दाखवतोय तुम्हाला.
दुसरा देखील बघा, हा एनव्हलप शेप क्रिस्टल आहे. म्हणजे याच्यावर नाही आपल्याला अंदाज येऊ शकतो की पेशंटला कुठल्या, हा आता कॅल्शियम ऑक्झलेट डायहायड्रेट म्हणतात त्याला, आणि हा क्रिस्टल दिसतोय. आणखीन पुढे जाऊया, ह्या कॅल्शियम फॉस्फेटचे स्टोन ज्यांना असतात त्यांना हा स्टार शेप क्रिस्टल मिळतो. म्हणजे हे दिसायला अतिशय कुतूहल ह्यांनी निर्माण होईल काही दर्शकांचं, म्हणून मी दाखवतोय. नंतर स्ट्रुवाइट स्टोन, म्हणजे मोठे स्टॅगॉन म्हणतो आम्ही, की मोठे मोठे 4 सेंटीमीटर वगैरे स्टोन, त्याचे क्रिस्टल युरिन मध्ये असे दिसू शकतात. इट इज कॉल्ड कॉफिन लिड अपिअरन्स, म्हणून ते असं दिसतं. अजून हा युरिक ऍसिड स्टोन, हा रोम्बॉइड शेप्ड किंवा नीडल शेप असा मिळू शकतो. तर हे तुम्हाला दिसतं, हे रोम्बॉइड म्हणजे असा चौकोन नाही, पण रोम्बॉइड म्हणतो आम्ही त्याला. ओके. आता हे अलीकडे अँटीव्हायरल ट्रीटमेंट खूप चालू असते, तर त्याच्या काही इंडिनावीर नावाची काही औषधं आहेत, म्हणजे अँटीव्हायरल एजंट्स, त्याचे क्रिस्टल होऊन पण स्टोन तयार होऊ शकतात. हा इंडिनावीर नावाच्या औषधाचा क्रिस्टल आहे, तो आपल्याला मिळतो युरिनमध्ये. ते ब्रूम शेप म्हणतो आम्ही. असे क्रिस्टल्स आपल्याला युरिनमध्ये दिसले की एक दिशा ठरते की अरे बाबा, या पेशंटला असा असा स्टोन असावा. दुसरी गोष्ट म्हणजे पेशंट आला, त्याची युरिन चेक झाली, आणि युरिन चेक झाल्यानंतर त्याच्या युरिनरी ह्याच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटीज मिळाल्या. ओके. 4 ॲबनॉर्मॅलिटीज आपण लक्षात घ्याव्या. एक तर कॅल्शियम जास्त आहे युरिनमध्ये, ह्याच्याने स्टोन तयार होऊ शकतो, किंवा ऑक्झलेटचं प्रमाण युरिनमध्ये जास्त आहे, त्याच्याने तयार होऊ शकतो. तिसरं, सायट्रेट या नावाचं प्रमाण कमी आहे, कारण सायट्रेटनी स्टोन होत नाहीत. तिसरं म्हणजे सायट्रेटचं प्रमाण जर कमी झालं तर स्टोन होऊ शकतात. आणि चौथं म्हणजे युरिक ऍसिडचं प्रमाण वाढलं तर स्टोन तयार होऊ शकतात. म्हणजे आपल्याला 4 बायोकेमिकल ॲबनॉर्मॅलिटीज युरिनमध्ये सापडल्या, तर अशा पेशंटला आहाराची गरज आहे का हे इन्व्हेस्टिगेट करायचं. ओके. तर त्याच्यात पहिलं आपण कारण घेऊया आता. प्रख्यात युरोलॉजिस्ट डॉक्टर नितीन दांडेकर यांच्याबरोबर आपली चर्चा सुरू आहे. ती मुतखडे म्हणजे किडनी स्टोन आणि प्रोस्टेटवरती असणारे नवीन दुर्बीण लेझरचे उपचार. मला आवर्जून सांगावं वाटतं की आता दांडेकर हॉस्पिटल जे डोंबिवली आणि पनवेल या ठिकाणी आहे, या ठिकाणी अल्पदरात हे सर्व अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत. आणि केवळ किडनी स्टोन, प्रोस्टेटच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारचे मूत्रमार्गातील इतरही आजार, ज्याच्यामध्ये रिकरंट युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असो, युरेथ्रल स्ट्रिक्चर्स आहेत, किडनी कॅन्सर, ब्लॅडर कॅन्सर सारख्या आजारांसाठी, विविध प्रकारच्या मूत्रमार्गातल्या आजारांसाठी आज हे उपचार उपलब्ध आहेत. याच्या व्यतिरिक्त खास करून अल्पदरात डायलिसिसची सोय या ठिकाणी उपलब्ध आहेत. किडनी फेल्युअरवरचे उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. आपण स्क्रीनवरती नंबर्स बघत आहात, ते जरूर टिपून घ्या. आणि आपल्याला या संदर्भात अधिक काही माहिती हवी असेल तर पुढील कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करू शकता, आपले प्रश्न विचारू शकता आणि माहिती घेऊ शकता. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळूया. सर, एक आपण आहाराविषयी आता माहिती देत होतात की युरिनचं अनालिसिस करून त्याप्रमाणे आपल्याला आहाराची दिशा त्या पेशंटला देता येऊ शकते. ह्याच्या पुढे जाऊन काय सांगता येईल? आता असं एक उदाहरण घेऊ आपण इकडे. आता ही स्लाइड परत बघूया आपण, की ह्या केसमध्ये कॅल्शियम आपल्याला युरिनमध्ये जास्त मिळालं. तर हे कॅल्शियम का येतंय खाली? तर पहिलं हे बघा, आपल्या आहारात ऍसिड जास्त आहे का? ऍसिड याचा अर्थ काय? आपण जर नॉन व्हेजिटेरियन खूप खात असो तर इट इज ऍसिड लोड ऑन द किडनी. जर ऍसिड लघवीमध्ये जास्त आलं तर कॅल्शियम प्रेसिपिटेट होतं, त्याच्याने स्टोन तयार होऊ शकतात. त्यामुळे अशा पेशंटना नॉन व्हेजिटेरियन डाएट कमी करून व्हेजिटेरियन डाएटकडे शिफ्ट व्हावं लागतं. वेळ कमी आहे, प्रत्येक आयटम वाईज आपल्याला काही डिस्कशन इथे करता येणार नाही. सेकंड पॉसिबिलिटी ही की कॉफी जास्त पिणं किंवा चहा जास्त पिणं आणि अल्कोहोल याच्याने देखील कॅल्शियमचं प्रमाण युरिनमध्ये वाढू शकतं, आणि त्या ग्रुपमध्ये त्या पेशंटला तसं काउन्सिल करावं लागतं. बियर पिण्याचा सल्ला दिला जातो मुतखड्याच्या रुग्णांना. जो काही मला हे बरेच वेळा विचारलं जातं की बियर पिऊ का? बियरचा इफेक्ट जो आहे तो स्टोन जर अडकला असेल तर तो पाडायला, पण जर एक बॉटल आपण बियर पितो तर आपण एक बाटली पाणी पिऊन सुद्धा तोच इफेक्ट अचीव्ह करू शकतो. ओके. सो दॅट इज. सेकंडली आपण ह्याच्याकडे वळू की रिफाइंड कार्बोहायड्रेट्स. हल्ली बिवरेजेस जी मिळतात त्याच्यात फॉस्फरिक ऍसिड असतं, स्वीटनिंग एजंट असतात, स्वीटनर्स ऍड केलेली असतात, प्रिझर्वेटिव्ह असतात. अशी ड्रिंक्स घेऊ नये. ओके. कॅल्शियम. आणि इट इज प्रेफर्ड की फ्रेशली स्क्वीज्ड ज्यूस आपण जे म्हणतो ते प्रिफर केले जातात, किंवा फ्रोझन फूड्स ऑल्सो आर प्रिफर्ड. प्रिझर्वेटिव्ह फूड घातलेले नको, फ्रोझन फूड्स घ्या. ओके. त्याच्यातनं तुम्हाला जे प्रिझर्वेटिव्ह आहे, काही इतर त्याच्यात केमिकल्स असतात, त्याच्याने कॅल्शियम एक्सक्रिशन वाढू शकतं. तिसरी, आता याच्यात लो फायबर इंटेक. हल्ली रिफाईंड धान्य खाण्याची देखील बऱ्यापैकी प्रचलित हे आहे, तर तसं करू नये. फायबर जास्त असलेले धान्य पटकन वुड बी प्रिफर्ड. मीठ किती खावं? कॅल्शियम जर तुम्हाला स्टोन होत असेल तर मीठ कमी खावं, आणि मिठाचं प्रमाण साधारणपणे 2 ग्रॅमच्या वर असू नये. आणि मीठ म्हणजे नुसतं मीठ नाही, बऱ्याच गोष्टींमध्ये आपण बेकिंग सोडा वापरतो आणि ते सोडियम आहे. मीठ याचा अर्थ सोडियम. तर तुम्ही मीठ कमी खात असाल आणि तुम्ही इतके बेकिंग केलेले प्रॉडक्ट्स खात असाल तर त्यात तो बेकिंग सोडा आहे, तो इतक्या मोठ्या प्रमाणात सोडियमचा लोड देईल बॉडीवर की त्याच्याने देखील कॅल्शियम वाढू शकतं युरिनमध्ये. सेकंड घटक आहे ऑक्झलेटचा. बरोबर. आपण कॅल्शियमचं बघितलं, जनरली ऑक्झलेट ज्याच्यात जास्त आहे ते व्हेजिटेबल्स असतात आणि ते खाणं जास्त योग्य. पण काही सिच्युएशन्समध्ये की ज्यांना क्रॉनिक डायरिया आहे, म्हणजे लॉसेस आहेत, किंवा आपण काही सप्लिमेंट्स घेतो असेच ऑफ द काउंटर, फॉर एक्झाम्पल दालचिनी
हळदीचे काही, तर त्याच्याने ऑक्झलेट वाढू शकतं. तर अशा पेशंटनी एकदा ते कळल्यानंतर ह्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे सायट्रेटचं जर प्रमाण कमी झालं, तर जनरली फळं आणि भाज्या भरपूर प्रमाणात खाल्ल्या तर सायट्रेटचं प्रमाण वाढतं लघवीमधलं आणि ते स्टोन होऊ देत नाही. पण नॉन व्हेजिटेरियन लोकांनी हे लक्षात ठेवावं की नुसतं नॉन व्हेजिटेरियन डाएट घेतल्याने देखील सायट्रेटचं प्रमाण लघवीमधलं कमी होतं. त्यामुळे हा बॅलन्स अचीव्ह करणं म्हणजे शक्य आहे जर तुम्ही प्रॉपरली हे केलं तर. आणि परत मीठ जरी जास्त खाल्लं की सायट्रेटचं प्रमाण लघवीमधनं कमी झालं. आणि सर्वात चौथं म्हणजे युरिक ऍसिड. युरिक ऍसिड मध्ये काय होतं की युरिक ऍसिड जनरली लघवीमध्ये विरघळत नाही आणि ते क्रिस्टल प्रेसिपिटेट होतात. तर हे जनरली इन्सुलिन रेझिस्टंट डायबिटीज किंवा ओबेसिटी असलेल्या पेशंटला हे मिळू शकतं. आणि म्हणून अशा पेशंटनी नॉन व्हेज डाएट खूप कमी करून आपल्या युरिन कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिक ऍसिड हे रिड्यूस करणं अत्यावश्यक आहे. हे डिटेल डिस्कशन हे ह्या कार्यक्रमात करणं आपल्याला शक्य नाही, पण हा एक आढावा मी आज सांगण्याचा प्रयत्न केला आहे शॉर्टमध्ये. आणि याचा दर्शकांनी जरूर फायदा उठावा. माझा ईमेल आयडी देखील दिलेला आहे. काही इतर क्वेरी काय असतील तर मी जरूर आय एम अवेलेबल आणि त्या प्रत्येकाचं उत्तर देण्याचं. येस, आपल्याला डॉक्टर दांडेकरांनी आता हा अमूल्य सल्ला दिला आणि आपण जरूर संपर्क करू शकता पुढील फोन नंबर्सवर. त्याचप्रमाणे ईमेल किंवा वेबसाईटला जाऊ शकता आपण दांडेकर हॉस्पिटलच्या आणि आपल्याला हवी असलेली माहिती घेऊ शकता. डॉक्टर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.